नमस्कार मित्रांनो, आज अचानक प्लॅन झाला जेवायला जायचा. उमेश शेटची गाडी घेऊन आम्ही जेवायला निघालो. मशाला पोहोचलो तर सचिनने ऑर्डर केली ती रिवोची, ती ऑर्डर उचलली आणि जिल्ह्यांगी इंडस्ट्रीला पोहोचलो. इंडस्ट्रीला पोहोचलो तर आमच्याकडे सुरी नव्हती म्हणून वेळेमध्ये कांदा कापायचा प्रयत्न जगूने केला. जेवणा अगोदरच पत्रावळी जाब राहुलने गेले. चिकन चांगल्या प्रकारे वॉश करून त्याच्यामध्ये लिंबू पिळून ठेवलं होतं. नंतर एका पातेल्यामध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये कांदा टाकला, टोमॅटो टाकला, सगळ्या प्रकारचे मसाले आणले होते ते टाकायचे होते. तर विकास सरांना वाटलं की असा चमचा फिरवला आणि टेस्ट चांगली येते. साईडला जो आपला अख्खा मसाला होता त्याच्यामधला काळ्या मिरी काढायचं काम राहुल करत होता. सगळे मसाले टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे कलर आणि एक नंबर असा सुगंध येत होता. खायला मजा येईल असं बघूनच वाटत होतं. पण विकास सरांचा चमचा मात्र काही थांबत नव्हता. त्याच्यानंतर ते बाजूला काढून ठेवलं. एका पॅनमध्ये थोडा कांदा, थोडा टोमॅटो मिक्स केला, त्याच्यामध्ये घरून आणलेले परत एकदा मसाले मिक्स केले आणि जो शिजून ठेवला चिकन होता तो चिकन फ्राय करण्यासाठी आम्ही टाकला आणि तो पण असा एकदम झणझणीत दिसत होता. साईडला आमच्या बक्कासुराने पत्रावळी लावल्या, एका साईडला व्हेजवाले आणि एका साईडला नॉनव्हेजवाले असे आम्ही जेवायला बसलो. चिकन खरंच खूप चांगलं झालं होतं. तुम्ही देखील घरी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.